आईला कांदा बिंदा दिवस लावून उगवला काय की बाई रानात यायला. ऊस बी तोडलेला दिसतोय सगळा. का ग? झालं गावभर कुत्री मारून. हा नाही काय हसता तुमच्या डोक्यात भरलाय भुसा, त्यामुळे तुम्हाला नाही राहिलेली अक्कल काय सुद्धा. आता काय झालं? आता काय झालं म्हणजे कसं बोलत आहो तुम्ही, फरकातून निवांतच बोलता तुम्ही. हा ही मी लावून घेतलं म्हणून हे झालं, ऊस काढून घेतला, ऊस जाळून घेतला, तुम्ही नुसतं गावभर कुत्रे मारत हिंडता. तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो? अगं तीच रोप बघायला गेलतो आपली. आता काय कशाला रोप बघाय गेलता? आता कोणाला आणणार आहे? सगळ्या बाया दुसरीकडे गुतल्या, त्या बाईच्यात गेल्या. कसं तरी मी सावडीनं बाया आणल्या होत्या ना इथं आपल्या रानात, आता गेल्या ना ह्या 7-8 वाफे राहिले ना आता. हा आता घ्या लावून. आता मी काय बघत नाही, मी म्हणून करून घेतलं हे सगळ्या शेतातलं काम. अगं तू म्हणून आहे म्हणून तुम्ही बिंदास्त राहतोय ना. तू म्हणून हाय म्हणून किती दिवस जगत आणि माझ्या जीवावर तरी बिनधास्त राहतो ना. हा हा असं वावर विकायला काढताना मी नसल्यावर. आता तू आहे म्हणून तुम्ही बिंदास्त राहतोय यार. तू हाय म्हणून तर मी बरं, मी बिनधास्त बघतो राहते. तेवढे रोप होते की. निस्ता बूट घालायचा, इन करायची, शर्टी नवीन घालायची, ह्याच्याशिवाय दुसरं काय येतं का तुम्हाला? आ पाणी काय कुणी द्यायचं? मी द्यायचं काय? मी गडी आहे का देतो काय? बाई मी आता. देतो बाय म्हणजे लाईट आली का? लाईट आली म्हणून तर मी रानात आले. ती मोटर चालू करायच्या, पाणी बिनी धरायचं. आता मी नसते काय करीत. बरं बरं मग तू जा, तू घरी जा. 7-8 वापन आई तुमच्या मोर राहिले, ही नीट करून घ्यायचं आणि बाया लावून करून घ्यायचं. आता मी नाही बघत. बघा जरा लोकांचं. तूर आल्या तर पार त्या उसाला टोळी सोडून गेली. लक्ष द्यावं लागतंय ओ, गोड बोलून काम करून घ्यावं लागतंय माणसांकडून. ती बी नवरा बायको गायबानीच आहे ती बघा तुमच्यासारखं. मी म्हणून करते ही. बघा लोकांची रानं कसली घाणेरडी येते. माझ्यामुळे एवढी स्वच्छ रानं चांगली येते. पीक तरी निघतंय रानात. काय थोबड घेऊन बघता माझ्याकडे? जा आता मी पाणी देतो इथं. जा तेवढं खातबीट टाकून घे तिकडचं. मी खत टाकून घेते इथं. ही नीट करा ही राहिलेलं वाफ. आणि मला परत मी तिकडे ते कांद्याचं रोप उपटून ठेवते. घुसतंय का डोक्यात? घुसतंय का? हे करू नका गायबान्या माणसावनी. आणि जर बाया भेटल्या तर ठीक, नाहीतर इथं 2 जणांनी बसून रोप लावून घ्यायचं. आता मी लावू का रोप? आता ग बाया मी लाव का म्हणजे? रान काय गावाचं आहे काय? तुमचंच आहे ना, मग लावून घ्या. बरं लाव आपण 2 जण. चल जातो तिकडे खत टाक. काय बाई माणूस आहे नशिबाला बाई, नशीबच फुट काय बाई माझं. आई बापाने बघून दिलंय कसं. टोळीवाल्यांचा जाळ झाला, पेट झाला ह्यांचा. यांना निलाव करता येत नाही एका गोष्टीचा. हा सगळं हागरं काम करून ठेवलंय. इथं थोडं तोडलंय, तिथं थोडं तोडलंय, ह्याचं तोडलं थोडं, त्याचं तोडलं थोडं. सकाळ सकाळ काय कुत्र्याचं वचक तोडून आलती का काय नुसती लागली तडा 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 बोलायला. एक तर माणसाच्या गिन्यानात किडे पडल्यात पार. ही टोळी गेली अर्धवट सोडून. लोकांचं पार कांद लागून निघलं. मग मी तेच म्हणते, शेजारीन बघा किती हुशार आहे. तीच बघायला पाहिजे होती मी, म्हणजे कांदा लागून निघला असता. म्हणजे तुम्हाला तेवढंच पाहिजे. तेवढंच तिच्या पाहिजे, शेजारी जाऊन बसा. ती एक काम करा ना, तिच्याच घरात जाऊन राहा. अरे घरात गेलो असतं रे, पण आता घेणार नाही ती. ही असलं पडलंय ना डोक्या नशिबात माझ्या. तुम्हाला तर ढेकळीच हाणलं पाहिजे बघ. हानती मला ऊस मोडून हानीन. हा हाणताना हाणतान कसं हाणतान ती बी मी कसं बी हाणतान बघते. म्हणजे? अरे कोणत्या जन्माचं पाप केलं तेव्हा तुझ्यासारखी बायको माझ्या नशिबात आली काय माहिती. हा तुम्हीच पाप केलं तर काय सगळ्यांनी ती पुण्य शेजाऱ्याची केलं. बायको र कसलं काम करती काना काना बिचारीने कांदा लावला. अरे त्या बाईकडे बघून टोळी सुधी पळून गेली. माझा अर्धवट ऊस सोडून तिचा जाऊन अख्खा ऊस तोडला. इतकी लाड बोलली, प्रेमाने बोलली. ही आली की नुसती कडा 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 केलं त्या टोळीवर. मग ठेवते हागरा सगळं काम तसंच. तुझ्यामुळेच राहिला ये ऊस अर्धवट. हा मग घ्या आता तोडून. तुम्हाला लय गोड बोलता येतं ना, घ्या तोडून. नाही तर तिला आणा गोड हा. बोलायला. कुणाला? शेजारीला. तिलाच आणावं लागेल आता, तवा तर ऊस तुटन. हा. तुला तर आणली होती, अजून दुसरी बघितली तर ती बी पळून जायची. झालं का तुमचं मनासारखं? झालं मनासारखं म्हणजे. झालं असन. बघा ही रान वासाड पडलंय असंच. का आपला उन्हाळ्यात कांदा लावायचा का? हा दरवर्षी तसंच आहे आपलं. सगळं होतं, सगळ्यांचा कांदा लावून होतो, तेव्हा आपला कांदा कुठंतरी असा रोप घेऊन येतो आपण. मग ती लावायचं, तिथून पुढे आपली तयारी. अगं बाय काय अर्धवट लावायचा का? ही ऊस गेल्याशिवाय काय करता येईल सांग बरं तू. मग ती काय मी करू का आता? मी करू का म्हणजे? अगं बाई ऊस तोडून घ्यायचं म्हणजे लोकांना 2-4 पैसे द्यावा लागतात. मग काय देत नाही का त्यांना बी चहा पाणी करावं लागतं. देत नाही काय? तोंड हाणीन देत नाही काय म्हणल्यावर 10 रुपये मागितले की काला 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 करते नुसतं. मग चहा पाण्याला काय गरज आहे? मी चहा आणते की त्यांना घरून. चहा आणि तुझ्या बापाने दिलता का चहा? त्याला चहा पाणी म्हणतात का? मग कशाला चहा 2 पाणी? पैसे द्यावा लागतात त्यांना बी. मग असं म्हणा की. असं म्हणा की. मला वाटलं चहा घेऊन यायचं. मी 10 चहा रुपये दिलं की 5 रुपयाचा हिशोब विचारते मला तू. 5 रुपये कुठे गेलं? मग विचारावं लागतं संसार ती एवढी काय. तर शहाणी आहे तू. अगं तुझ्या कलकली मुळे ना ती ऊस तुडली निघून गेल्यात. बरं झालं. एक काम करा आता, मी सांगते तेवढंच ऐका. तुझंच ऐकत आलोय म्हणून तर ह्या गोष्टी फळाला आल्यात आतापर्यंत. ऐकायचं का नाहीच माझं, नाहीतर राहू दे तसाच ऊस. भूक आता तेवढंच राहिलंय. आता कुठं तू टोळी असेल ना तिथं जा
आणि 2-1 हजार रुपये द्या त्या माणसाच्या हातात. तुलाच नेतो द्यायला म्हणजे पाटकीने येते ना. ह्या माणसाला ना काय सांगणं म्हणजे चुकीचं झाले. आजच्या जर टोळी नाही आली ना रानात तर बघा रात्रीचे जेवायला यायचं नाही तुम्ही. हा जेवाय नाही येत मी जातो तिकडं. आणि ट्रॅक्टर लावून हे पटकन आहे ना वसाऱ्या काढून घ्या ती रोप खराब होऊन जाईल. मला सांगू नका परत. काढतो मॅडम जा. उपकार करा आमच्या उपकार. बुकी चाऊट करा वाटतं. हा कसला धोंडा पडलाय माझ्या पदरात काय माहिती हो. शेजारीन तरी एक वेळेस चांगली होती. अरे दाद्या खाली ये. काय म्हणताय? अरे बाबा ट्रॅक्टर खाली करून लवकर ये. हे शेजाऱ्याचा ऊस तोडायचा आहे. जर पाणी सोडलं तर सगळंच वरडवरड होईल. चालतंय काय होतंय माहिती का, दिलं रात्री पाणी सोडून तर सकाळी ट्रॅक्टर निघणार नाही. हो त्यामुळे तू खाली करून लवकर ये. तेवढी खेप घेऊन जा परत. चालतंय हो. येतो मुकदम. हा. काही कारखाना काय आपल्या घरचा नाही. मुकदम वाहन असते. काय बोला काय म्हणता. बोला म्हणजे आता तुम्हीच बोला. झाडाचे पलन हाणत तोंड आमची आता तेवढंच राहिलेत. अरे दादा तुझं काढतो. काय झाले रात्री कुणी पाणी सोडून दिलं, कुणी रस्ता अडवला. हो मी तरी काय करणार आहे. कोणी रस्ता 4 अडवला? जणांचं फड असंच अर्ध तोडून राहिले ते. माझा कोणी रस्ता अडवला? हो अडवलं ना. अरे त्या नामदेवने अडवला. नामदेव म्हणला तर दिलं रात्री पाणी सोडून. काय करायचं. तुम्ही सगळ्या गावाची हागरी काम करीत चाललात. ह्याचं तोड त्याचं ठेवू. किती जणांचे पैसे लुटले रे तुम्ही असं? नाही बाबा नाही रे पैसे नाही लुटलं. मग काय आम्ही केलं? व्यवस्थित काम करतोय. फक्त विषय काय होतोय, तुझी नामदेवची काय भांडणं असत्यान म्हणून नामदेवने रात्री पाणी सोडून दिलं. माझी आणि त्याची काही हो. भांडणं नाही काय नाही काय नाही. त्या नामदेवकडे बघतो आणि सगळ्याकडेच बघतो. तुझं- असलं धंदे काय करीत जाऊ नका. ह्याचं धरलं त्याचं सोडलं. मोकार तुमच्यामुळे आमच्या सारख्याला त्रास आहे. ती लोकांचं कांदा निघून लागलं. मला कांदा लावायचा होता. कांदा राहिलाय लावायचा. तुझा उद्या फड काढतो. उद्या हो फड काही काढणार करून तुम्ही. तुझा फड उद्या काढतो बाबा. नामदेवला सांग तेवढं. तुम्हाला असं म्हणलं काम तरी कोण देणार आहे पुढच्या वर्षी? हा ह्याचं ठेवताय त्याचं तोडताय. पुढल्या वर्षी तुम्हाला पोट भरायचे माग होईन तुमचं. अरे बाबा काढतो. तुझं बी ठेवीत नाही आणि त्या सोमाचं बी राहिले थोडं, ते आज काढून घेतो. तुमच्या या असल्या अर्धवट तुडून जाण्यामुळे ना आज शेतकऱ्यांची भांडणं लागतात. तुम्हाला काय आकली बिकली येतात का नाही होय? अरे बाबा ऊस तोडतो. 2 दिवसात ऊस तोडून तुझा क्लिअर करतो. क्लिअर हो. करा नाही तर काय करा मला काय माहित नाही. हो. माझा ऊस जर उद्या नाही तुटला तर मी सगळ्यांकडे बघन. ट्रॅक्टरवाले तुम्हाला बी सांगतोय. बरं ऐका मला जाऊ द्या खाली करून येऊ द्या. आणि ती बागायतदार तुमच्याकडे 200 रुपये दिले तर अरे बाबा मी देतो. तू फक्त माळाला जा. मी मागणं आलो पैसे घेऊन येतो. पैसे घेऊन या. डबा नाही काय नाही 200 रुपये दिलेले तुमचे. चालतंय अरे ती 200 रुपयाचं तुमचं काय असेल ती नंतर मिटवा. आधी माझं मिटवा. मुकादम शेवटचं सांगतो. आज संध्याकाळी जर नाही ना माझ्या फाडात आलात तर तुम्हाला सगळ्यांना मग तुम्ही सगळं काय असेल ते मिटवून घ्या. माना का डोक्यात जाऊ आता. चालतंय ह्याचा ऊस तोडा जाऊ द्या. बिबट्यामुळे दिवसा लाईट आली. लय बाहेर लय रातचं त्रास कमी होतोय. ऊस तुटून गेला. बरं झालं लवकर. ए रामा मग काय आणखी काय चाललंय? अरे काय हे ऊस तुटून गेलाय खाल्ला. तुमचं काय मला पलीकडला काय ऊस राहिला कळणार थोडं अर्ध तुडून गेला. अरे टोळीन लय वैताग दिलाय. काय करावं कळणाच. तुमचं तरी ही आलं या. हे आता एक सातशे लागे नाही. आमचं त्याच्या आईला अर्धवट सोडून गेलंय ती. अरे माझं तसंच केलंय. मला काय म्हणली डोकं फिरलंय ना माझं. पांडाचं फक्त रस्त्याची अडचणी तेवढी मिटवतो हा. आणि येतो तुमच्याकडे. त्या आईला ह्याच्या- 2 दिवस झालं वाट बघतो. त्याच्यावर कांदा लावायचा पडला. रोप वाया चालले. वयाच्या पुढे गेला रोप तर कवा लावतो कांदा. आता जानेवारी डिसेंबर एंडिंग आला. जानेवारीतला कांदा उन्हात कांदा पोचतो का. माझं तर ड्रॉप सडलं. त्या मुकादमाची वाट बघू बघू. रोप काय सडायला का तो उपटून ठेवलं होतं काय आधी. अरे बायको आमची शहाणी. हो का आता टोळीकडे चाललोय. त्या शंभूची बायको लय भारी लागा सभावाला तशी. अरे आईला काय- वाल्यावाला का तिने कांदा लावून घेतला गोड अरे- बोलून गोड बोलून. कांदा लावा झालं त्याचा आधी. त्याचं थोडस पडलंय कोपरा पण त्याने काय केले त्याला गोरा आहेत त्यामुळे ते वाटत जाऊ द्या गोराला. पण आपलं तसं नाही ना. कुठं नाही गोरा तसं. नाही काय. मला सांग माझं अर्धा एकर तोडले. जवळ अर्धा एकर तसं सोडलं. 2 दिवसात आलो तिकून. आज 4 दिवस झालो त्यांच्याकडे तुडी त्यात. आता बरं त्यांच्याकडे नाही गेलो का दुसऱ्याला सुद्धा असा वायदा करताना लगेच तिकडे निघून जातो. मरणाची का त्यांनी अर्धवट हागर 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 करून ठेवलंय प्रत्येक काय जागेवर. कळणार त्यांचं. बरं ऐक त्यांना काय म्हणलं तुम्हाला काय असतील ते पैसे तुमचे देतो. मुकोदा म्हणला नाही नाही तुमचं क्लिअर करून दुसरीकडे जातो. अजून तो त्याचं क्लिअर नाही माझं क्लिअर तुझं क्लिअर नाही. मुकदमच बरं. हाणतो मी आता. माझं डोकंच हल्लंय. अरे त्याला नाही ना हाणलं आपल्याच भांडणं लागतं का. आज तू काय म्हणणार उद्या ह्याने ह्याला पैसे जास्त दिलं काय नको ह्याचा अर्धवट सोडून गेला.
चल जाऊ आपण तिथं. मला तर वाटतंय का नाही जाऊ नये ना ते, मी तर आता मालकच हाणते असतो तो मला तिथं तोडी द्या, जाऊ तिथं आपण. नाही तर काय होणार ह्यांच्यामुळे आपल्याला भांडणं मग लागतात. काय बरं करता? भांडणात चल. तोडा तोडा. तुम्हाला काय कळतंय का नाही नेमकं? बोला बोला मध्ये काय झालं. काय झालं? काय झालं? माझ्या मित्राचा ऊस आहे, काय करतोय? मित्राचा विषय तुझा तर तुटला ना, आता मित्राचा बी तोडायला लागला का तू? होय मित्राला म्हणजे जीव आहे माझा तो. जीव आहे? मग अरे तुझा झाला ना, आता दुसऱ्याचा बी तुटून दे ना जरा. अरे मित्राचा आहे, मला त्याला बसायला लावलं इथं. बसायला लावलं तू ग बस. ती सगळं राहू दे ना, आत्ताच्या आता त्याला माझा ऊस तोडून दे. अहो तोडतो तुमचा बी. अहो ही आज फड होईल. कोणता फोड होईल? ही काय होईल ना. अरे फोड होत असतोय आज. ए भाऊ माझं तोडायला लावलंय त्यानं. काय कोणाला? ही अरे कवर दुसऱ्याच्या हमाल्या करतो. ए तो गेला पुण्याला, त्यानं मला सांगितलंय माझं कर्तव्य ते करणं. काय तुझं कर्तव्य. हा ए, जास्त काय बोलू नको तू. मग काय जास्त बोलू नको म्हणजे. अरे काय भांडू नका. भांडू नका. तुम्हाला काय कळतं का नाही तुमच्या आमच्या गावात अहो ऐका ना, तुम्ही तुमच्यात भांडणं करू नका. आज दिवसभरात हे ऊस होईल, उद्या तुमच्याकडे येतो बस. काय ऊस होईल? मला तर नाही वाटत आज ऊस होईल अहो, म्हणून. आम्ही करू, रात्रभर करू. तुम्हाला काय सांगते, हे सगळं करून देऊ तुम्हाला. आजच्या आज मला ते सगळं पूर्ण पाहिजे. हा? हा आज करून. माझ्या इकडे चला आधी पहिलं. ए, माझ्या इकडे काय चाललं? हे तिथे तोडतात ना, धक्का मारू नका. हे तोडतात ना, तसलं बोलू नको. तुम्हाला काय अहो, भांडणं करू नका. भांडणं, अहो, सोडा. अहो, पकडा त्यांना. अहो, सोडा. इकडे ना. अरे, अरे, अहो, सोडा. अहो, नका भांडणं करू. ऐका. अहो, ऐका. सोडा, बाई. अहो, सोडा. अहो, करू. अहो, तुमचा बी ऊस तोडून देऊ. अहो, सोडा ना, बाई. अहो, भांडणं नका करू. आज मला बघून आलंय. काय तुम्ही तुम्ही अजय दोघ जण भांडू नका. आज हा फड काढल्याशिवाय राहत नाही. उद्या तुमचा फड तोडा चालू करतो. पण राहत नाही म्हणजे तुमच्यामुळे आमच्या गावातल्या गावात भांडणं लागायला लागले. अजिबात नाही. कळतं तुम्ही काय दोघं तुम्हाला? जण भांडू नका. आज इकडे हागडं ठेवता, तिकडे हागडं ठेवता, निम निम करताय. अहो, साहेब, तुमचं तोडून देत. या मुखाला मला अक्कल सरपंच, नाही. तुम्ही सांगा की आम्ही ऊस तोडतो. ह्यांना म्हणलं काय भांडू नका. आज हा फड काढतो, उद्या ते फड तुमचं चालू करतो. माग सरून बोलायला. हा? अरे तुम्हाला अकलीचा भाग पीक आहेच का नाही? हा, प्रत्येक फडाव भांडणं, प्रत्येक फडाव भांडणार. एका ठिकाणी झक मारा ना नीट. आता काय तुझं काय रे? करायचं? इथं तुम्ही इथं बघायला तर हे बघा ह्यांचं काय चाललंय. थांब 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 थांब. तिथं काय बाय आला तुझा झाला आणि तुटला नु. माझा मित्र पुण्याला राहतो म्हणून मला त्याने इथं सांगितलंय. अजून किती जण ठेका घेतलाय तू? त्याचाच घेतला तो. अरे त्याला म्हणा मारणं झकीत कशाला लावला ऊस? कशाला शेती करतो? एक तर शेती करण्यात तिकडे झक मार तुझी. हा, इथं भांडणं तुझं काय? होय ना, ह्या हरामखोरांनी काय केलंय माहितीये का? जास्त पैसे देऊन टोळी इथं आणली. बरं. हे आपली चुकवतात नाही ह्यांना म्हणून अंगलट येतंय अहो सगळं. पैसे नाही दिले, काय नाही दिले. मग काय ठेवला त्याचा? अर्धा ऊस का ठेवला त्याचा? अहो त्यांचा आज काढतोय ना. आज काढलं की उद्या जातो ह्यांच्याकडे. तुझं काय? ह्यो काय सांगत होतो? ह्यो म्हणत होता ना, ह्यो तुटल्याशिवाय इथून हालून नाही जाणार. मग काय करणार? तुटल्याशिवाय मी कसं हालून देऊ? रातचा तोडणार आहे. हागडं ठेवितलं. आपण आज 25 कोयत पुणारच आज. अरे पण बंद करा ना. तुम्हाला कळतं का? तुम्ही इथं निम हेच तेच निम पार उराव बसायची बारी आली ना यांची, एक शेतकऱ्यांची अहो, मी त्यांची बायको आहे. मुकादमाची. हा, मी लक्ष ठेवायला आले म्हणजे पटपट काम करून घेते ना. यांचा ऊस तोडायचा म्हणून आले. तुम्ही बी इकडं. काय झालं? लय आरडा आलता. अहो, काय नवऱ्यावर तुमच्या ध्यान ठेवतात भांडणं नाही काय? करतात. काय केलं? हे मारा उठला होता याला काय? काय हो, काय झालं? आपला ऊस ठेवून नाही आला अर्धवट ह्यो. तुझी बाईक बोल याच्यामुळं. तर चाललंय काय तुमचं? तुम्ही लका काय तुमचे वाव येतोय माझ्या इथं दरदरीत. कशासाठी पण? तुमच्या नवऱ्याला काम काम नाही ना वहिनी. तुमच्या रानात काम करीत नाही ना, आलंय दुसऱ्याच्या पुढारक्या हाना इथं. ही ऊस तोडून बसून घेतोय मित्राचा. एवढं तर शा नाही. अहो, पण आमचा तोडून द्यायचा ना. आमचा हागरा अर्धाच राहिलाय तसाच ऊस तोडायचा. आम्हाला कांदा लागवड करायची होती. रोप आमचं जळून जाईन. अहो ताई, तुमचा पण ऊस तोडून देऊ. ह्या मी त्यासाठीच आलेलं आहे. ह्या यांनी कोयता घेतलाय, स्वतः काम करायला लागले. तुमचं उद्याच्या उद्या तुम्ही लागतो बघा ऊस तोडायला. तुम्ही काहीच काळजी अरे करू नका. याच्यावर ध्यान ठेवून ना जरा. घरी घरी करता काम. कशाला चोबडपणा करतो लोकांच्यात? त्यानं मला सांगितलं आता असा निमा वस्तून चालतं का सांग बरं? तुम्हाला रानात कांद्याचं रोप लावायचं होतं. तुम्ही झक मारायला आले का इथं? हा, पहिले स्वतःचे बघा ना. सवय ना त्याला. नाही बोलू नका भाऊजी. जाऊ द्या, आता चुकला असं. पण तुम्ही अजिबात इथं थांबायचं नाही. कशाला आले हो तुम्ही? आणि इथं कुस्ता कुस्ती खेळता का इथं येऊन? तो माझ्या अंगाला. बोकांडी बसून. अरे मारा एखाद्याचा मर्डर व्हायचा ना. इथं काही कोयतन फितन असते. तुम्हाला राग आलो काय करता तुम्ही? लोकांचं लय कुठं ना पडतात. तुम्हाला हजारदा सांगितलंय घरातलं बघा म्हणून. हा,
किती तर म्हणलं मी तुम्हाला तर लावून घ्या म्हणलं होतं रान. बायको चांगली म्हणून तुझ्या पैसे राहिली ती मला नाही. तुम्ही राहता तरी कसं ह्याच्या बरं तू अक्कल शिकवतो काय तिला? तुम्हाला बायको शिकवतो का आता तुम्ही शांतच बसा नका वहिनी लक्ष ठेवा ह्याच्यावर ध्यान तू. भांडू नका बाबा, भांडण नका करू भांडू न करू नका. तुम्हाला तुम्ही कुठं निघाले आणि ही जरा अशी नीट काम करा जरा. अहो, पण मला काय म्हणते पाटील, विचार करा तुम्ही की होतंय ना, चाललंय. अरे पण एकाच ठिकाणी तिथं जिथं गेला ती कंप्लीट करावत ना. जिथं उलसक तिथं उलसक. आता हे बरं आहे का एखाद्याचा तुझा हा कोयता घेतला आणि त्यांनी टाकला त्याच्या मस्तकात, मग काय करायचं? आता ते एवढ्यामुळे तर आम्ही 2 जण काम करायला लावलो. हिला म्हणलं चल बाबा तू मोळ्या बांध, मी तोडतो. आज होऊन जाईल, उद्या तिकडे जाऊ. उपकार करीत नाहीत तुम्हाला पैसे एक दिले काम का? घेतल्यावर ती नीट नाटक करा आणि मग दुसऱ्या फडात घुसा. समजतय का? हा. का होऊन द्यायची तर खून एकमेकाचे. मग तुमचं आहे ना आम्ही ना आज एवढं काम पूर्ण करतो आणि उद्या तुमच्यावर आणि काढा. हा. अंधार पडला तरी ना थोडंफार राहिलं काढा तेवढं. अहो. यांचं तरी नका ठेवू नाही ठेवत ताई यांचं आज पूर्ण करतो आणि तुमच्या फड्यात उद्या ऊस तोडायला येतोय आम्ही. नक्की या हा येतो येतो तू आलाय पण आमच्या उसाला भांडणं करू नका आमच्यामुळे भांडणं तेवढं करू नका. आ, तुम्ही चला घरी तुम्हाला एक काम घरी करायला जायचं. आणि लय तिकडं लय ताकद आली असली तर तिकडे झक मारा ना राहणार आत बाना तिथं एनर्जी खर्च करा ना जरा. इथं भांडणाला एक काम करा तो कोयता तुम्ही घ्या आता आणि निघा आपल्या रानात त्याचा ह्याचा आहे तो. त्याला करू दे काम. वायता घेऊन निघा. हला आणि ध्यान ठेवू द्या. तुमच्यामुळे मला बोलले खावा लागते नालायक माणूस आता तुम्हाला काय वाजंत्री आणायची काय? बरं येतो आम्ही. आणि नीट बांधा हा, चल. आणि नीट तोडा लोकांची उस जरा काय. हे बघ, ठेकेदार आहे का कोण आहे? माझं डोकं या भांडणामुळे हे होतंय, काही सांगावं तुम्हाला. बावळट तरी